टिवल्या बावल्या नाही करत बसायचं सुट्टी लागली म्हणून. आणि काय दुरांच्या रेषा काढत मामाच्या गावाला जाऊ शकत नाही तुम्ही. इथेच राहतात सगळे आपले मामा मावश्या. आणि मामीने पोळी शिखरण गुलाबजामुनचा डबा इथेच पाठवून दिलाय. बसा खात. इतकी आवली तुम्ही कोणी घेऊन पण जाणार नाही तुम्हाला. काय ते येता जाता चौपट खेळत राहतात रे. हे जुन्या वयांमधले कोरेपानं काढून बाइंडिंग करून एक नवीन वही बनवून घ्या. ताऊ या आईस्क्रीमच्या काड्या आणल्यात मी तुझ्यासाठी. ती रिंकू आहे ना आईस्क्रीमच्या काड्यांची अशी परडी बनवते आणि त्याच्यामध्ये ते ऑर्गंडीचे फुलं बनवायला शिकवते. शिकून घे तिच्याकडून. अगं ताऊ त्या कपुताईशी बोलून आली मी. मेहंदीचा क्लास सुरू केलाय तिने. तू पण लावून घे. सगळ्या मिठाच्या पिशव्या धुवून ठेवल्याय मी कोण करण्यासाठी. काही ना काही शिकलेलं पाहिजे पोरींनी. ही मनशाताई लोकरच्या वस्तू बनवायला शिकवते. तिच्याकडून शिकून घे तू. कामात येतं बाई. मग कुणी पाहुणे बिवणे आले पाहायला पोरीला काय काय येतं दाखवायला कामात येतील ना मला वस्तू. तू ह्या सुट्ट्यांमध्ये त्या किरण पाटील सरांकडे कम्प्युटरचा कोर्स करून घे. लेडीज पोरींची वेगळी बॅच आहे, जेंट्स पोरांची वेगळी बॅच आहे त्यांच्याकडे. आणि लेडीज पोरींच्या बॅचला त्यांची बायको शिकवते. मी उद्या बोलून घेते. माझ्या भावासारखेच आहेत ते. मग लग्नाच्या वेळी बायोडाटामध्ये टाकायला कामात येईल. थोडंसं वजन पडेल. कम्प्युटर शिकली बॉ पोरगी. मग जुन्या साडीपासून पायपुसण्या बनवायला शिकवते ती प्रतिभाताई. तू पण क्लास लावून घे तिच्या. या सुट्ट्यांमध्ये त्या नातीबाईकडून शिवणकाम पण शिकून घे तू घरून. माझ्याकडून शिकणार नाही. रिंकू, सोनी, मोनी, राणी, पिंटी सगळ्यांनी टायपिंगचा क्लास केलाय. तूच मागे राहून गेलीये. तुझा स्पीड पण पाहिजे की नाही टायपिंगचा. त्या पिंकीचा मोठा भाऊ दिवसभर घरातच असतो ना. मग कशाला तिच्याकडे भरतकाम शिकायला जायचं. त्या कपुताईकडे जा. ती गव्हांच्या काड्यांची फ्रेम बनवायला शिकवते. घेऊन आली मी गव्हाच्या काड्या. त्या दगपट्ट्याच्या घराजवळ एक बाई संस्कार भारती रांगोळीचे क्लास घेते. ते शिकून घे तू. ती पेपर मधले ते गृहशोभिका मधले सगळे असे पाककृतीचे मी कात्रानं काढून ठेवले. तू एक एक ट्राय कर बर का आता सुट्या. सोनी तू रोज 10 ओळी शुद्ध लेखन लिहायचंय सुट्यांमध्ये आता. हा आणि तो पाड्यांचा तक्ता मी तिथे लावलेला आहे. रोज पाडे पाठ करायचे. सुट्यांचा गृहपाठ करायचा. सोनी दिवसातून 100 वेळा फ्रीज उघड लाव करायचं नाही बर का. फक्त पाण्याच्या बाटल्या भरायचं काम करायचं आणि बर्फाचे ट्रे भरायचं काम करायचं. दर 5 मिनिटात काय आणून ठेवत नाही मी त्या फ्रीज मध्ये. येता जाता उघड लाव करत राहते. त्या फ्रीजला तर किदरवून टाकलं बाई या पोरांनी सुटीमध्ये. काय फोडलं रे. एक दिवस दुपारचे पाठ सुद्धा लावू दे ना बाई पोरं. यांच्या सुट्या म्हणजे डोक्याला ताण आहे नुसता. काय रे पप्पू काय रे काय लावलंय तू. मस्ती मस्ती मस्ती. त्या किराणा दुकानावर पुड्या बांधायला एक पोरगा पाहिजे. तुला पाठवते मी उद्यापासून तिथे. मग कळेल तुला महिन्याचे 500 रुपये कमवणं म्हणजे काय असतं. दिवसभर घरात तोडफोड करत राहतो. या सुट्यांमध्ये तर उच्छाद मांडला ग बाई या पोरांनी. कधी शाळा सुरू होईल आणि जातील शाळेत काय माहिती.